त्यांना जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा. आम्ही पण तिथं दारूचं दारू विकतो, कला केंद्र बंद करतो वाटतं द्या दारूचं आम्हाला. आम्ही दुसरं काही करू शकत नाही. तर एकतर आमची पण नुकसान तुम्ही झालेली कायदेशीर मार्गाने काय करायचं करा, तुमचं म्हणणं लक्षात आलं. आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतल्याने त्या जागे आणि मालकाला आम्ही पण माहिती चोरून कोणाला आहे की आम्ही ठेवलेलं कोणाला नाही. चोरून जागा ठेवलेलं मालकाला नाही. त्यांच्या घरी एकतर सगळ्यांना आमची सगळी नुकसान भरपाई द्यायची, नाही तर आम्हाला कला केंद्र कोणाला चालू माहिती करून आहे किती द्यायचं. दिवस झाले आणि सगळ्यांना आम्ही सगळे माहिती कानून कायद्याने आम्ही लढा करणार तर आम्ही कानून कायद्याने लढू. ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वासात घेतलं होतं का? ठराव काय होता? ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली, त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला आम्ही विचारलं बांधकाम का केले. तुम्ही आम्हाला आता एवढे जे इथं 400-500 लोक जमले त्यांनी आम्हाला कोणी विचारलंय का की तुम्ही जागा कशासाठी घेतली, तुम्ही कला केंद्र कशासाठी बांधता? आम्हाला जर ग्रामपंचायतने ठराव दिला नसता तर आम्ही जागा खरेदी केली नसती. आम्ही ही तिथं गोष्ट बांधकाम केलं नसतं. गावकरी अशा कोण प्राथमिक गावकरी होते का ज्यांच्या कानावर घातली, त्यांची काय नावं सांगा. ऐका, ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये, त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला. त्यावेळेस ठराव देताना स्वतः मी पण आलेली नाहीये इथं. त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली.